नमस्कार मित्रांनो, सुनील शिंदे फॉर्म फिलिंग मास्टर या माझ्या YouTube चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। मी सुनील शिंदे आपल्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे। डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमा ऍडमिशन 2024-25। तर मित्रांनो, द्वितीय वर्ष पॉलिटेक्निकचे प्रवेश हे 12 जून पासून सुरू झालेले आहे। तर मित्रांनो, डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमाला ऍडमिशन घेण्यासाठी सुरुवातीला आपल्याला ऑनलाइन रजिस्ट्रेशन करायचं आहे। ऑनलाइन रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला ते डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून घ्यायचे आहे आणि डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन झाल्यानंतरच आपल्याला आपले कॉलेजचे ऑप्शन्स वगैरे टाकायचे आहेत। तर मित्रांनो, डायरेक्ट सेकंड इयर ऍडमिशन घेण्यासाठी आपल्याला जो फॉर्म भरायचा आहे त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत। त्यासाठी मित्रांनो, आपण हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपण जर माझ्या YouTube चॅनलवरती नवीन आला असाल तर माझ्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। त्यामुळे तुम्हाला भविष्यात ऍडमिशन संदर्भातील अशाच नवनवीन अपडेट भेटत राहतील। तर चला मित्रांनो, आता आपण व्हिडिओ सुरू करूया। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जर 12वी सायन्स किंवा ITI नंतर डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर या ठिकाणी आपल्याला गुगल ब्राउझर मध्ये डिप्लोमा डायरेक्ट सेकंड इयर ऍडमिशन 2024 असे टाइप करायचे आहे आणि त्यानंतर एंटर द्यायचं आहे। एंटर दिल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी DTE महाराष्ट्र dsd24.dtemaharashtra.gov.in अशी लिंक दिसेल। तर आपल्याला मित्रांनो त्या लिंक वरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपली वेबसाईट ओपन होणार आहे। तर मित्रांनो, वेबसाईट ओपन झाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला इम्पॉर्टंट डेट्स आहे, नोटिफिकेशन आहे, डाउनलोड आहे, तर ती सर्व माहिती आपण बघून घ्यायची आहे। तर या ठिकाणी सुरुवातीला इम्पॉर्टंट डेट वरती क्लिक करायचे। इम्पॉर्टंट डेट्स वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ऑनलाइन रजिस्ट्रेशन आपले 12 जून पासून सुरू झाले आहे आणि त्याची लास्ट डेट ही 3 जुलै 2024 आहे। त्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करायचं आहे। तर ते आपण दोन मोड मध्ये करणार आहोत। एक ई स्क्रुटिनी आहे म्हणजे ऑनलाइन मोड आणि दुसरं फिजिकल स्क्रुटिनी आहे म्हणजे आपल्याला त्या कॉलेजच्या ठिकाणी जायचं आहे। तर ते पण आपले व्हेरिफिकेशन पण 12 जून पासून चालू झालं आहे आणि त्याची लास्ट डेट ही 3 जुलै 2024 आहे। त्यानंतर मित्रांनो, आपली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागणार आहे 5 जुलै 2024 रोजी। त्यानंतर ग्रीव्हियन्स साठी आपल्याला पिरियड आहे 4 दिवसाचा, 6, 7, 8 आणि 9 जुलै 2024। तर यामध्ये मित्रांनो आपल्याकडे जर आपल्या फॉर्म मध्ये काही क्वेरी असेल तर ती क्वेरी आपण या ठिकाणी सॉल्व्ह करू शकतो। आणि त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट ही 11 जुलै 2024 रोजी लागणार आहे आणि त्यानंतर मग मित्रांनो आपल्याला ऑप्शन फॉर्म वगैरे भरायचे आहे, कॉलेजचे नाव टाकायचे आहे। तर अशा पद्धतीने इम्पॉर्टंट डेट्स मध्ये माहिती दिलेली आहे। त्यानंतर नोटिफिकेशन्स मध्ये नोटिफिकेशन दिलेले ते आपण बघत राहायचे। त्यानंतर डाउनलोड्स मध्ये ब्राउझर वगैरे आहे ते आपण डाउनलोड करून त्याची माहिती पण आपण व्यवस्थित वाचून घ्यायची आहे। त्यानंतर मित्रांनो, आता आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे। तर या ठिकाणी डाव्या बाजूला न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन असा ऑप्शन दिलेला आहे, तर त्यावरती क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन करण्याची जी लिंक आहे ती मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे, आपण तिथून पण लॉग इन करू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी कॅन्डिडेट फुल नेम मध्ये आपलं 10वी 12वी ज्या पद्धतीत नाव आहे त्या पद्धतीत या ठिकाणी नाव टाकून घ्यायचे। समजा तुमचं सरनेम सुरुवातीला असेल तर सरनेमच टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी ईमेल आयडी टाकायचा आहे आपला। ईमेल आयडी टाकल्यानंतर आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे। मित्रांनो, या ठिकाणी मोबाईल नंबर टाकताना आपला जो चालू मोबाईल नंबर आहे तोच टाकायचा आहे, कारण या मोबाईल नंबर वरती आपली संपूर्ण ऍडमिशन होईपर्यंत जे काही प्रोसेस आहे त्याचे सर्व मेसेजेस हे या नंबर वरती येणार आहे। त्यानंतर या ठिकाणी सिलेक्ट स्टेट करायचं आहे, तर या ठिकाणी महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर आपला सिलेक्ट डिस्ट्रिक्ट तर आपला जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पासवर्ड टाकायचं। तर मित्रांनो, पासवर्ड टाकताना कमीत कमी 7 कॅरेक्टर्स टू मॅक्झिमम 15 कॅरेक्टर्स पर्यंत पाहिजे आणि त्यामध्ये एक न्यूमेरिक पाहिजे, स्पेशल कॅरेक्टर पाहिजे, अप्पर केस पाहिजे, लोअर केस पाहिजे। तर अशा पद्धतीने आपल्याला पासवर्ड टाकायचा आहे आणि या ठिकाणी पासवर्ड टाकल्यानंतर पुन्हा एकदा कन्फर्म पासवर्ड करायचा आहे आणि रजिस्टर या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी ओके बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, आता आपला जो मोबाईल नंबर आहे त्या मोबाईल नंबरवरती आता आपला OTP आलेला आहे, तो OTP या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्यानंतर सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे।
त्यानंतर या ठिकाणी सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर आपलं रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी जनरेट झालेला आहे. युअर ॲप्लिकेशन आय डी जनरेट झालेला आहे. तसेच या ॲप्लिकेशन आय डीचा आपल्याला टेस्ट मेसेज पण आलेला आहे. तो आपण नोट डाऊन करून घ्यायचा आहे आपल्या नोटबुकमध्ये आणि तो ॲप्लिकेशन आय डी आपल्याला संपूर्ण ॲडमिशन होईपर्यंत लागणार आहे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी क्लिक हिअर फॉर लॉग इन अँड फिल कन्फर्म युअर इन्फॉर्मेशन या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ॲप्लिकेशन आय डी टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी आपला पासवर्ड टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर या ठिकाणी इंटर कॅप्चा टाकायचा आहे 10 + 20 आणि लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो लॉग इन झाल्यानंतर या ठिकाणी ॲप्लिकेशन स्क्रुटिनी मोड सिलेक्ट करायचा आहे. त्यामध्ये दोन टाईप आहे, एक ई स्क्रुटिनी आणि सेकंड आहे फिजिकल स्क्रुटिनी. तर मित्रांनो ई स्क्रुटिनी म्हणजे आपलं ऑनलाईन आपलं डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होणार आहे. त्यासाठी आपल्याला कुठल्याही कॉलेजला आणि एफसी सेंटरला जायची गरज नाही. आणि सेकंड आहे फिजिकल स्क्रुटिनी. तर फिजिकल स्क्रुटिनीमध्ये आपल्याला त्या कॉलेजवरती जाऊन आपले डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून घ्यायचे आहे. तर या ठिकाणी आता आपण फिजिकल स्क्रुटिनी करूया आणि सेव्ह मोड वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आता आपल्याला फिजिकल स्क्रुटिनीसाठी स्लॉट सिलेक्ट करायचा आहे. तर यामध्ये आपल्याला कुठल्या कॉलेजवरती आपण फिजिकल स्क्रुटिनी करणार होती कॉलेजचे एफसी सेंटर सिलेक्ट करायचं आहे आणि जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर फॅसिलिटेशन सेंटर नेम सिलेक्ट करायचे. आता मी नाशिक जिल्हा सिलेक्ट केलाय. तर नाशिक जिल्ह्यात जेवढ्या पण एफसी सेंटर आहे तेवढ्या सर्व एफसी सेंटरची लिस्ट या ठिकाणी आलेली आहे. त्यानंतर आता या ठिकाणी स्लॉट डेट म्हणजे आपण कधी जाणार आहोत डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनला ते सिलेक्ट करायचे आहे या ठिकाणी. नंतर या ठिकाणी तारीख घेतल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला टायमिंग सिलेक्ट करायचं आहे आणि टायमिंग सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी सिलेक्ट स्लॉट बटनावरती क्लिक करायचं आहे. तर आता आपलं स्लॉट सिलेक्ट झाला आहे. फिजिकल स्क्रुटिनीचा तारीख आणि टायमिंग पण या ठिकाणी आलेला आहे. त्यानंतर मित्रांनो आता आपल्याला फॉर्म भरायचा आहे. म्हणून इथं प्रोसीड फर्दर टू फिल ॲप्लिकेशन फॉर्म या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी यू आर अप्लाइंग ऑन द बेसिस ऑफ क्वालिफिकेशन. तुमचं SSC झालंय की ITI झालंय. तर या ठिकाणी आपलं SSC आहे 12वी सायन्स म्हणून मी ग्रुप 1 सिलेक्ट केला आहे. त्यानंतर या ठिकाणी उमेदवारीचे प्रकार निवडायचा आहे. तर यामध्ये तुम्ही महाराष्ट्रामध्ये उमेदवार असाल तर या ठिकाणी सिलेक्ट टाईप ए सिलेक्ट करायचं आहे. महाराष्ट्र राज्यातील मान्यताप्राप्त संस्थेमधून 10वी तसेच 12वी परीक्षा व पुढील पैकी विषयांसह अनुसूची 6 मध्ये नमूद केल्यानुसार उत्तीर्ण केलेली पाहिजे. तर यामध्ये आपण 12वी महाराष्ट्रात पास झालेलं पाहिजे. तर या ठिकाणी टाईप ए सिलेक्ट करायचे. समजा यामध्ये जर तुमचे आई वडील हे महाराष्ट्र राज्याचे आदिवासी असतील रहिवासी असतील तर या ठिकाणी टाईप बी सिलेक्ट करायचा आहे. टाईप ए मध्ये तुम्ही जर महाराष्ट्रामध्ये रहिवासी असाल या ठिकाणी टाईप ए बी मध्ये जर तुमचे आई वडील तुम्ही महाराष्ट्रामध्ये रहिवासी असाल तर टाईप बी सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर टाईप सी आहे त्यामध्ये तुम्ही आणि तुमचे आई वडील हे महाराष्ट्राबाहेर आहेत तसेच वडील किंवा आई केंद्र शासनाची कर्मचारी आहेत अशांनी टाईप सी सिलेक्ट करायचं आहे. तर अशा पद्धतीत या ठिकाणी टाईप दिलेले आहे ते सर्व टाईप व्यवस्थित वाचून घ्यायचे आणि ते टाईप सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही जर OMS कॅन्डिडेट आहे म्हणजे महाराष्ट्राच्या राज्याबाहेर असेल तर OMS सिलेक्ट करायचे आणि सेव्ह अँड प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचे. त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी सिलेक्ट द डिस्ट्रिक्ट फ्रॉम विच कॅन्डिडेट हॅज पास SSC म्हणजे तुम्ही 12वी कुठल्या जिल्ह्यातून पास झाले तो जिल्हा या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो आता रिझर्वेशन डिटेल्स मध्ये आता आपल्या कॅटेगरीच्या डिटेल्स टाकायचे आहे. तर यामध्ये डू यू बिलॉंग टू जनरल रिझर्व्ह कॅटेगरी म्हणजे आपण कॅटेगरीमध्ये कुठल्या जनरल की रिझर्व्ह. तर या ठिकाणी जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल
किंवा EWS मध्ये असाल तर या ठिकाणी जनरल सिलेक्ट करायचंय. आणि तुम्ही जर रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये असाल म्हणजेच तुम्ही SC ST NTB NTC NTD किंवा OBC SCBC या कॅटेगरीमध्ये असाल, SBC या कॅटेगरीमध्ये असाल तर रिझर्व्ह सिलेक्ट करायचं आहे. तर या ठिकाणी मी रिझर्व्ह कॅटेगरी सिलेक्ट केली आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्या जातीचे नाव निवडायचे. या ठिकाणी तुम्ही जर OBC असेल तर OBC SC ST DTVJ NTB NTC NTD SBC SCBC अशा पद्धतीने जाती आहेत. तर या ठिकाणी मी OBC सिलेक्ट केला आहे. त्यानंतर सिलेक्ट इश्युइंग ऑथॉरिटी फॉर कास्ट सर्टिफिकेट. तर मित्रांनो, कास्ट सर्टिफिकेटची इश्युइंग ऑथॉरिटी ही आपल्या कास्ट सर्टिफिकेटच्या खालच्या बाजूला दिलेली असते. त्यामध्ये डेप्युटी कलेक्टर असेल, सब डिव्हिजनल ऑफिसर असेल, तहसीलदार असेल, जे काय आहे ते या ठिकाणी सिलेक्ट करायचं. तर या ठिकाणी मी सब डिव्हिजनल ऑफिसर हा ऑप्शन सिलेक्ट केला आहे. त्यानंतर आपल्या उपजातीचे नाव निवडायचे. यामध्ये तुमची कुठली कॅटेगरी आहे, म्हणजे तुमचं OBC मध्ये तुम्ही माळी आहात की माळी, कुंभार, सुतार, कुणबी अशा कॅटेगरी आहेत. तर यामध्ये आपण जी कॅटेगरी आहे आपली ती सिलेक्ट करायची आहे. तर या ठिकाणी मी कुणबी मराठा आहे म्हणून कुणबी 83 सिलेक्ट करत आहे. कुणबी 83. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी फिजिकल चॅलेंज डिटेल, दिव्यांग व्यक्ती तपशील, यामध्ये तुम्ही जर हँडिकॅप असाल तर यस म्हणायचं, नसेल तर नो वरती क्लिक करायचे. त्यानंतर तुम्ही अनाथ आहात का असेल तर यस, नसेल तर नो वरती क्लिक करायचे. त्यानंतर पालक संरक्षण दलातील कर्मचारी आहेत का, म्हणजे आपले आई किंवा वडील यापैकी कोणी डिफेन्स मध्ये असेल तर यस म्हणायचे, नसेल तर नो वरती क्लिक करायचे. त्यानंतर आर यू वर्किंग प्रोफेशनल, तुम्ही कुठे जॉब करत असाल तर यस म्हणायचे, नसेल तर नो वरती क्लिक करायचे. त्यानंतर सर्टिफिकेट ऑफ द इंडियन नॅशनॅलिटी ऑफ द कॅन्डिडेट. तर मित्रांनो आपल्याकडे यापैकी या 4 पैकी कुठलं डॉक्युमेंट्स आहे, इंडियन नॅशनॅलिटी, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, इंडियन पासपोर्ट आणि बर्थ सर्टिफिकेट, या 4 पैकी जे डॉक्युमेंट्स असेल त्यापुढे क्लिक करायचे. समजा माझ्याकडे नॅशनॅलिटी आहे म्हणून मी नॅशनॅलिटीवरती क्लिक केले. समजा तुमच्याकडे नॅशनॅलिटी नसेल पण स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट असेल आणि त्यावरती इंडियन असं मेन्शन केलेलं असेल, द प्लेस ऑफ बर्थ इंडिया असं लिहिलेलं असेल तर ते स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट चालेल आपल्याला, किंवा बर्थ सर्टिफिकेट असेल तरी चालणार आहे. आणि त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड बटनावरती क्लिक करायचंय. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी क्वालिफिकेशन डिटेल्स आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. तर मित्रांनो या ठिकाणी नेम ऑफ HSC बोर्ड, तर तुमचं 12वीचं जे बोर्ड आहे ते या ठिकाणी सिलेक्ट करायचे. तुमचं जर स्टेट बोर्ड असेल तर स्टेट बोर्ड, CBSE ICSE बोर्ड किंवा दुसरं कोणतं बोर्ड असेल तर ते आपण या ठिकाणी सिलेक्ट करू शकतो. तर या ठिकाणी माझं महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी आणि हायर सेकंडरी एज्युकेशन पुणे, तर स्टेट बोर्ड असल्यामुळे मी ते सिलेक्ट केलं आहे. त्यानंतर HSC पासिंग इयर, तर या ठिकाणी आपण 12वी कधी पास झालो आहे ते वर्ष सिलेक्ट करायचं. तर मी 2024 मार्च सिलेक्ट केला आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला HSCचा रोल नंबर म्हणजे सीट नंबर टाकून घ्यायचा, आपला 12वी बोर्डचा सीट नंबर व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर आपलं या ठिकाणी नाव टाकून घ्यायचंय. तर आपल्या रिझल्टवरती ज्या पद्धतीत नाव आहे त्याच पद्धतीत टाकायचे. समजा तुमचं आडनाव सुरुवातीला असेल तर आडनाव, नाव आणि वडिलांचं नाव अशा पद्धतीत टाकून घ्यायचंय. त्यानंतर उमेदवाराच्या आईचे नाव टाकायचे. आपल्या 12वीच्या रिझल्टवरती आईचे नाव जसे आहे तसेच या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर HSC पासिंग स्टेटस म्हणजे 12वी उत्तीर्ण स्थिती, आपण पास झालेलो आहे. त्यानंतर आपल्याला 12वीचे विषय निवडायचे आहेत. तर या ठिकाणी तुमचं बायोलॉजी असेल तर बायोलॉजीला टिक करायचं आहे. त्यानंतर मॅथ असेल मॅथ, केमिस्ट्री, फिजिक्स, जे यापैकी विषय आहेत 4 पैकी जे विषय तुम्हाला 12वीला होते ते विषय सिलेक्ट करायचे. आणि त्यानंतर आपले 12वीचे या ठिकाणी ॲग्रिगेट मार्क्स ऑटोमॅटिकली आलेले आहे. मला 600 पैकी 310 मार्क्स आहे. ते या ठिकाणी ऑटोमॅटिकली येतात आपला सीट नंबर टाकल्यानंतर. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी 10वीच्या डिटेल्स टाकायचे आहे. तर या ठिकाणी आपल्याला 10वीचं बोर्डाचं नाव सिलेक्ट करायचं आहे. तर या ठिकाणी तुमचं जसं 12वीला सिलेक्ट केलं त्याच पद्धतीने स्टेट बोर्ड असेल तर स्टेट बोर्ड, CBSE ICSE किंवा अदर बोर्ड असेल तर ते सिलेक्ट करायचंय. तर या ठिकाणी मी महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन पुणे सिलेक्ट केला आहे. त्यानंतर आपला 10वीचा सीट नंबर टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण पासिंग इयर टाकायचं आहे. तर मी 10वी 2022 मध्ये पास आहे म्हणून मी या ठिकाणी 2022 इयर सिलेक्ट केला आहे. त्यानंतर आता मी या ठिकाणी आपल्याला 10वीचे मार्क्स टाकायचे आहेत. तर सुरुवातीला मॅथमॅटिक्सचे मार्क्स टाकून घ्यायचे, त्यानंतर सायन्सचे मार्क्स टाकायचे आणि त्यानंतर इंग्लिशचे मार्क्स टाकायचे.
अशा पद्धतीने तिन्ही विषयाचे मार्क्स टाकल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड बटनावरती क्लिक करायचं. त्यानंतर मित्रांनो आता आपल्याला पर्सनल डिटेल्स मध्ये या ठिकाणी कॅन्डिडेटची डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायचं. तर सुरुवातीला डेट घ्यायची आहे, त्यानंतर मंथ सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर इयर सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर जेंडर सिलेक्ट करायचं, मेल असेल तर मेल, फिमेल असेल तर फिमेल. तर या ठिकाणी मी मेल सिलेक्ट केला आहे. त्यानंतर अॅन्युअल इन्कम म्हणजे आपल्या वडिलांचं वार्षिक उत्पन्न या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. तुमचं जर वार्षिक उत्पन्न हे 15,000च्या आत असेल तर या ठिकाणी 0 ते 15,000 हा स्लॉट सिलेक्ट करायचा आहे. तुमचं उत्पन्न जर 15,001 ते 50,000च्या दरम्यान असेल तर 2 नंबरचा स्लॉट सिलेक्ट करायचा आहे. तुमचं उत्पन्न हे 50,001 ते 1 लाखाच्या दरम्यान असेल तर तिसरा स्लॉट सिलेक्ट करायचा. तर मित्रांनो या ठिकाणी हे सर्व स्लॉट बघून घ्यायचे. या ठिकाणी माझं उत्पन्न हे 40,000 आहे म्हणून मी या ठिकाणी 15,001 ते 50,000 असा 2 नंबरचा स्लॉट सिलेक्ट केला आहे. त्यानंतर या ठिकाणी आपला धर्म सिलेक्ट करायचा आहे. तर या ठिकाणी तुम्ही जर बुद्धिस्ट असाल, ख्रिश्चन असाल, हिंदू, जैन, मुस्लिम, पारसी, शीख, ऑदर असे ऑप्शन आहे. तर तुमचा जो धर्म आहे ते रिलिजन या ठिकाणी सिलेक्ट करायचं. तर या ठिकाणी मी हिंदू सिलेक्ट केला आहे. त्यानंतर आपली मदर टंग आपली मराठी असेल तर मराठी, गुजराती, तुमची जी मदर टंग आहे ती तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करायची. पंजाबी असेल तर पंजाबी, तर या हिंदी असेल तर हिंदी, इंग्लिश असेल तर इंग्लिश. तर या ठिकाणी मी मदर टंग मातृभाषा मराठी सिलेक्ट केली आहे. त्यानंतर कम्युनिकेशन डिटेल्स मध्ये आपण शहरी किंवा ग्रामीण भागात राहत आहात, ग्रामीण क्षेत्राच्या आहात का? तर तुम्ही जर ग्रामीण भागात राहत असाल तर रुरल सिलेक्ट करायचंय आणि शहरी भागात राहत असाल तर अर्बन सिलेक्ट करायचंय. तर या ठिकाणी मी रुरल सिलेक्ट केलंय. ऍड्रेसच्या ठिकाणी गावाचं नाव टाकलेलं आहे. या ठिकाणी आपलं स्टेट सिलेक्ट करायचंय महाराष्ट्र. त्यानंतर जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी तालुका सिलेक्ट करायचा आहे. तालुका सिलेक्ट केल्यानंतर आपल्या तालुक्यातील जे काही गाव आहे ते गाव या विलेज मध्ये दिसतात आपल्याला, त्या ठिकाणी आपलं गावाचं नाव सिलेक्ट करून घ्यायचंय. त्यानंतर आपला पिनकोड टाकायचा आहे आणि त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचंय. तर मित्रांनो पर्सनल डिटेल्स नंतर आता आपल्याला फोटो अपलोड करायचा आहे. तर फोटो अपलोड करताना जेपीजी फॉर्मॅटमध्ये पाहिजे आणि त्याची साईज ही 3.5 सेंटीमीटर याची रुंदी पाहिजे आणि 4.5 सेंटीमीटर याचे हाईट पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला फोटो अपलोड करायचा आहे. तर या ठिकाणी चूज फाईल या बटनावर क्लिक करायचंय आणि आपला फोटो ज्या ठिकाणी आहे तो फोटोचा पार्ट सिलेक्ट करून या ठिकाणी फोटो सिलेक्ट करायचा आहे. आणि फोटो सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी सेव्ह बटनावरती क्लिक करायचं आणि त्यानंतर या ठिकाणी सेव्ह अँड प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो फोटो अपलोड नंतर आता आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. मित्रांनो आता आपण जे डॉक्युमेंट्स अपलोड करणार आहे ते डॉक्युमेंट्स आपल्याला व्हेरिफिकेशनच्या वेळेस एफसी सेंटरला लागणार आहे. तर मित्रांनो डॉक्युमेंट्स अपलोड करताना आपण ते जेपीजी किंवा पीडीएफ फॉर्मॅटमध्ये पाहिजे आणि त्याची मॅक्झिमम साईज ही 1 MB पर्यंत पाहिजे. तर मित्रांनो आता या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला 10वीचा रिझल्ट अपलोड करायचा आहे. तर 10वीचा रिझल्ट अपलोड करताना सिलेक्ट डॉक्युमेंट्स या बटनावरती क्लिक करायचंय आणि त्यानंतर आपला जी पीडीएफ ची फाईल आहे ती पीडीएफ ची फाईल सिलेक्ट करायची आणि या ठिकाणी अपलोड या बटनावरती क्लिक करायचंय. मित्रांनो अपलोड बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपलं डॉक्युमेंट्स अपलोड होणार आहे आणि अपलोड झाल्यानंतर या ठिकाणी स्टेटस मध्ये असं ग्रीन कलरची टिक येणार आहे. ती टिक आल्यानंतर आपल्याला जर त्याचा व्ह्यू बघायचा असेल त्या डॉक्युमेंटचा तर या ठिकाणी आपण व्ह्यू या बटनावरती क्लिक करून त्याचा आपण व्ह्यू पण बघू शकतो. अशा पद्धतीने आपल्या रिझल्टचा आपण व्ह्यू बघू शकतो. त्यानंतर आता आपण स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट अपलोड करणार आहोत. तर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट अपलोड करताना पण या ठिकाणी सिलेक्ट डॉक्युमेंट वरती क्लिक करायचंय. त्यानंतर या ठिकाणी अपलोड वरती क्लिक करायचंय आणि डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने त्यानंतर डॉक्युमेंट्स अपलोड करायचे, नंतर नॅशनॅलिटी अपलोड करायची आहे, त्यानंतर नॉन क्रिमिनल अपलोड करायचं आहे, कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. तर मित्रांनो नॉन क्रिमिनल अपलोड करताना त्याची व्हॅलिडिटी ही 31 मार्च 2025 पर्यंत पाहिजे. अशा पद्धतीने हे 5 डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर या ठिकाणी आय हॅव रीड वरती टिक करायचंय आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचंय. सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने आता हा आपला संपूर्ण
फॉर्म फिलअप झालेला आहे डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमा ऍडमिशनचं. त्यानंतर आपल्याला मित्रांनो कॅटेगरीमध्ये आहोत म्हणून आपल्याला 300 रुपये पेमेंट आहे. तर ते ऑनलाईन पेमेंट आपण ऑनलाईन पण करू शकतो. त्यामध्ये आपण क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड वापरून पेमेंट करू शकतो किंवा आपण फोन पे गुगल पे वापरून फोन पे वॉलेट थ्रू पण आपण ते पेमेंट करू शकतो. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला पेमेंट करायचं आहे. पेमेंट झाल्यानंतर आपल्या फॉर्मची ऍप्लिकेशन फॉर्मची प्रिंट निघते. ती प्रिंट काढायची आणि त्या प्रिंट बरोबर जे काही डॉक्युमेंट्स आपण अपलोड केले आहे ते सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि त्याचा झेरॉक्स सेट घेऊन आपल्या जवळच्या FC सेंटरमध्ये म्हणजे डिप्लोमा कॉलेजला जायचं आहे आणि तिथे आपला फॉर्म व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. तरच तुम्ही फॉर्म व्हेरीफाय केला तरच तुम्ही डिप्लोमा डायरेक्ट सेकंड इयरच्या डिप्लोमाच्या ऍडमिशनसाठी इलिजिबल होणार आहे मित्रांनो. त्यामुळे आपण हा फॉर्म भरल्यानंतर व्हेरीफाय करणं हे फार गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमाचा फॉर्म भरायचा आहे. तर मित्रांनो तो फॉर्म भरताना जर तुम्हाला काही क्वेरी आली तर तुम्ही मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये टाकू शकतात. तसेच मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा, लाईक करा